नमस्कार मित्रांनो, नटसाठी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जेएनएम फर्स्ट इयरसाठी पेपर बघूया. फाउंडेशन ऑफ नर्सिंग इन्क्लुडेड फंडामेंटल ऑफ नर्सिंग फर्स्ट एड हा 2018चा पेपर आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या पेपरला. प्रश्न नंबर 1, योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. पहिला आहे डिस्फेजिया या शब्दाचा अर्थ गिळण्यास त्रास होणे. ठीक आहे, तर यात अ येणार. दुसरं बघा, हिमॅच्युरिया म्हणजे लघवीतून रक्त स्राव होणे, तर यात ब येणार. तसेच युरोमीटर हे तिसरं बघा, युरोमीटर हे साधन लघवीचे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, यात ब येणार, मोजमापन करण्यासाठी वापरतात. तसंच चौथं बघा, एक कोश म्हणजे 8 चमचे होते, यात ब येणार. तसंच 5 नंबरचं बघा, नाळीचा दर मिनिटाला 120 ठोक्यापेक्षा जास्त असणे याला टकाकार्डिया बोलतात, यात अ येणार. तसंच जुळवा बघूया. अ गटमध्ये आहे निरीक्षण. निरीक्षणाला काय येणार? पाहणीवरून शरीराची तपासणी. ठीक आहे, निरीक्षणाला ड येणार. तसेच फूड ड्रॉपला बघा काय येणार? फूड रेस्ट साधन. ठीक आहे. तसंच फ्लेट्स ट्यूबला काय येणार? त्यात अ येणार, फ्लॅटुलन्स. चौथ्याला बघा मलिना, त्यात मलो स्तर्जनात रक्त येणार, त्यात ब येणार त्यात. तसेच जिभेचा दाहा बघा, ग्लोसायटिस येणार. ठीक आहे, तर पहिल्या याच्यात येणार ड, दुसऱ्या याच्यात येणार ई, तिसऱ्या याच्यात येणार अ, चौथ्या याच्यात येणार ब आणि 5व्या याच्यात येणार क. ठीक आहे, चुकी बरोबर बघा. पहिला आहे त्वचेचे रंग निळसर झाल्यास त्यास सायनोसिस संबोधतात, बरोबर आहे. तसेच पेडिक्युलोसिस कॅपिटिस म्हणजे केसामध्ये आणि केशाखालच्या त्वचेमध्ये होणाऱ्या हे पण बरोबर आहे. तिसरं आहे पाठीचा मणका तुटलेल्या रुग्णांना डॅनलॉपची गादी घ्यावी, चूक आहे. हवेचा बेट किंवा स्ट्रेपर फ्रेम किंवा रोटो रेस्पेट देतात. ठीक आहे. चौथंच बघा, धारदार हत्यारे अडकल्यावर पद्धती स्टाईल करावी, बरोबर आहे. तसंच वेदनाशामक औषधांना प्रतिजैविक म्हणतात, चूक आहे. वेदनाशामक औषधांना ॲनाल्जेसिक म्हणतात आणि अँटीबायोटिक बॅक्टेरिया इन्फेक्शन करतात. ठीक आहे, प्रतिजैविके बॅक्टेरिया इन्फेक्शन बोलतात त्याला. ते झालं आपलं चुकी बरोबर. आता क्वेश्चन बघूया कशा प्रकारे आलेले आहेत. तर 15 मार्कासाठी टिपा लिहा येतात, त्यात आपल्याला कुठल्याही 3 लिहायचे असतात 5 पैकी. कुत्र्यात चावल्यास प्रथम उपचार, 24 तासाची लघवी गोळा करण्याची पद्धत, असेसमेंट स्टेप इन नर्सिंग प्रोसेसर, रुग्णालयाची कार्य, ताप आलेल्या रुग्णाची काळजी. तर मला वाटतं हा सगळ्यात जास्त म्हणजे आपल्या याच्यावर येणारा पेपर आहे फंडामेंटलचा, तर लिहिण्यात पण खूप इझी जाणार. ठीक आहे, फक्त तुम्हाला वाचायची गरज आहे आणि समजण्याची, सगळं आपल्या याच्यावरच येतो. तसंच खालील विधानाची शास्त्रीय कारण लिहा. कोणतेही 5-10 मार्कासाठी विचारले जातात.
त्यात बघा 6 पैकी कुठलेही 5 लिहायचं आहे. रबर मॅकिंटॉश घडी घालून ठेवू नये. क्लिनिकल मापकामध्ये पारा वापरतात. जेवल्यानंतर लगेच व्यायाम करू नये. रुग्णाच्या तोंडाची स्वच्छता करतात. पोटॅशियम पॅरामॅग्नेट द्रावण वापरतात. तसेच ताप आलेल्या रुग्णास हाय कॅलरी अति उच्च असलेले जेवण देतात. तसेच गोवर आणि कांजण्याच्या रुग्णांना इतरांपासून वेगवेगळे ठेवले जातात. तर खूप इझी पेपर आहे, तुम्ही लिहू शकता. तसेच व्याख्या लिहामध्ये बघा 5 मार्कासाठी वाक्य विचारलं जातं. 6 पैकी कुठलेही 5 लिहायचे आहे. कॉन्टिपेशन, निद्रानाश, असेप्सिस, कॉम्प्रेहेन्सिव्ह नर्सिंग, अनुरेसिस, अस्वस्थता. तर तुम्हाला कुठलेही 5 लिहायचं आहे. ठीक आहे. तसेच प्रश्न 4मध्ये बघा, सौ माया 60 वर्ष वयाची वृद्धा वैद्यकीय कक्षात अतिरिक्त दाब व अर्धांगवायूने बेशुद्ध अवस्थेत स्ट्रोकमुळे दाखल केल्या. त्यांना बेड सवर झाले आहे. यावरून खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. तर हे तुम्हाला समजण्यासाठी देतात. तसंच शय्यावरणाची व्याख्या लिहायची आहे तुम्हाला. शय्यावरण होण्याची शक्यता असेल तर शरीराच्या दाबबिंदूंची नावे लिहा. जसं कमर, मान अशा प्रकारे. तसंच सौमायाला शय्यावरण होण्याची कारणे लिहा. एकसारखं झोपून राहणं, घाम जिरणं वगैरे. तसेच सौमायाला शय्यावरण टाळण्यासाठी काय काळजी घ्याल ते सविस्तर लिहा. ठीक आहे. तर तुम्हाला हे 4 लिहायचे आहे. जर तुम्हाला वरचे 4 नसेल तर तुम्ही खालचे लिहू शकता किंवा मध्ये. ठीक आहे. आहे आत जाऊन बाहेर येणारा एनिमा, इन्व्हॅक्यूट एनिमा व आतच थांबणारा एनिमा, रेटेनेट एनिमा यातील फरक लिहायचा आहे तुम्हाला. साबण पाण्याची बस्ती देण्याची कृती लिहा. साबण पाणी बस्ती देताना परिचारिकेच्या जबाबदारी लिहा. तर मी तुम्हाला परत एकदा सांगते, तुम्हाला एकतर वरचंच लिहायचं लागेल कुठलेही 4. जर वरचे नसेल तर खालचेच तुम्हाला लिहायचे असे कुठलेही 3. ठीक आहे. नाहीतर कोणी वरचे पण लिहितात, खालचे पण लिहितात. तर असं चालत नाही. या तर तुम्हाला वरचेच लिहावं लागेल, या तर खालचेच. किंवा इथले 2 लिहितात आणि इथले 1 लिहित, असं चालत नाही. मी नेहमी का सांगतो, कारण की नवीन विद्यार्थी असतात फर्स्ट इयरमध्ये, तर हा खूपच प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मी तुम्हाला रिपीट प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगते. प्रत्येकाला समजलं पाहिजे. ठीक आहे. तसंच क्वेश्चन 5वा बघूया. खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. 15 मार्कासाठी आहे. खालचा प्रश्न, गरम व थंड पाण्याचा शेक म्हणजे काय? गरम व थंड पाण्याने शेकण्याचा उपयोग लिहा. गरम व थंड पाण्याने कोणत्या रुग्णास शेकू देऊ नये ते लिहा. गरम पाण्याच्या पिशवीने शेकण्याची कृती लिहा. तर खूप इझी पेपर आहे. तुम्हाला मी याचे शॉर्टमध्ये आन्सर दिलेले आहे. ठीक आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून बुकमध्ये उतरवून घ्या. समजण्यासाठी दिलेले आहे कशा प्रकारे लिहायचे, तर चुकी बरोबर. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. थोडक्यात टिपा लिहा. तसेच रुग्णालयाचे कार्य वगैरे थोडक्यात दिलं आहे, वाचून घ्याल कशा प्रकारे लिहायचे ते. ठीक आहे. तुम्हाला पुस्तकातलंच दिलेलं आहे सगळं, तर तुम्ही हे पण लिहू शकता. पण इथं शॉर्टमध्ये दिलेलं आहे. मी पूर्ण पेपर काही दिलेला आन्सर दिलेले नाही आहे. त्यासाठी मी वेगवेगळे व्हिडिओ बनवणार. हे तुम्हाला फक्त इथे समजण्यासाठी कशा प्रकारे लिहायचं त्यासाठी दिलेले आहे. तर तुम्ही
समजू शकता. क्वेश्चन 5 बघा. काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. मराठीत असल्यामुळे तुम्हाला जास्त काही समजावून देण्याची गरज नाही आहे. JNM फर्स्ट इयरसाठी सगळ्यात जास्त वापरले जाणारे बुक्स आहे मॉमिनचे. तर मॉमिनचेच बुक घ्या, कारण की तिथं आपली मराठी भाषा असते. ते तुम्हाला सहज समजेल. तुम्ही एकदा तरी वाचाल ना तरी ते तुम्हाला समजेल. ठीक आहे. तर हे झाले आपले क्वेश्चन पेपर आन्सर शॉर्टमध्ये. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा 2018चा पेपर आहे. 2024चा टाकलेला आहे ऑलरेडी मी. चला तर धन्यवाद मित्रांनो. असंच सपोर्ट करत राहा.